यूट्यूब इतकं सोपं नाही। आज मी माझा खरा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण सुरुवातीला तसंच विचार करत होते की आता व्हिडिओ टाकला की लगेच खूप सारे व्ह्यू येतील, सबस्क्रायबर्स वाढतील, पण तसं अजिबात नाही। खरं सुरू केलं तेव्हा समजलं की यूट्यूब इतकं इझी नाही आहे। कधी कधी फुल व्हिडिओ बनवते, कधी कधी शॉर्ट व्हिडिओ बनवते, कधी कधी लॉंग बनवते, त्याला एडिट करते आणि नंतर त्याला अपलोड केल्यानंतर जर त्याला रिस्पॉन्स भेटला नाही तर तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं। असं वाटतं की आपली खरंच मेहनत खूप वाया गेली। 4G आणि 5G नेटवर्क खरंच खूपच स्पीडमध्ये आहे, पण कधी कधी व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागतो। व्हिडिओ आपण कितीही छान शूट केला तर त्याची कधी कधी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ना तेव्हा क्वालिटी खरंच खूप कमी येते। त्याला रिस्पॉन्सही भेटत नाही अपलोड केल्यानंतर, तर तेव्हाही आपल्याला खरंच खूप वाईट वाटत असतं। शूटिंग करायचं म्हटलं तर अजूनच खूप डिफिकल्ट, कारण आपल्या घरामध्ये कधी कधी स्पेस नसतो, बॅकग्राऊंड व्यवस्थित नसतं, कधी कधी बाहेरचा आवाज जास्त येतो, कधी कधी आपले फॅन, आपले लाईट्स, कधी कधी असे घरातले सुद्धा खूप प्रॉब्लेम असतात। मूडच खरंच ऑफ असतो। याचं कारण काय की आपल्याला व्हिडिओ शूट करायचा, आपल्याला व्हिडिओ बनवायचा, आपल्याला घरची कामेही करायची, आपल्याला आपले मुलंही कामं करू देत नाही। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। कधी कधी आपण जेव्हा स्टँड वगैरे व्यवस्थित लागतो, मुलं येतात, लगेच धक्का देतात, आपला मोबाईल पडतो। हे प्रॉब्लेम्स खरंच खूप सगळ्यात मोठे अवघड हेच प्रॉब्लेम सांगायचं म्हणजे जेव्हा हे घरातले प्रॉब्लेम्स असतात ना, त्या मूडमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचा असतो। आपल्याला असं वाटतं नाही, आपण त्यामध्ये एकदा गेलो तर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, व्हिडिओ शूट करायचा आहे, मुलांचा गोंधळ, स्वयंपाकाचा गोंधळ, सगळ्यांना हव्या त्या गोष्टी देणं। पण आपलं काय असतं की नाही, आपल्याला व्हिडिओ जर बनवायचाच आणि आपल्याला एकही दिवस वाया जाऊ द्या वाटत नाही, आणि त्यामध्ये गेल्यानंतरच खरंच ही गोष्ट आपल्याला कळते। आपल्याजवळ वेळ असो किंवा नसो, पण आपल्याला ही कामे आपल्या व्हिडिओची करायचीच असतात। एडिटिंग करतानाचे प्रॉब्लेम सांगते, तर एडिटिंग करताना खरंच खूप प्रॉब्लेम्स येतात। कधी कधी ॲप हँग होतो, कधी कधी आपल्याला जे म्युझिक पाहिजे असतं ना ते सुद्धा कधी कधी मॅच होत नाही। हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम। आणि शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे काय आहे माहिती आहे का, जेव्हा आपण असं कॅमेऱ्यासमोर बसून बोलतो ना तोच खरा प्रॉब्लेम। कारण बोलता येत नाही, शब्द बरोबर येत नाही, काय बोलावं तेही सुचत नाही, पण बोलायचं असतं, काहीतरी करायचं असतं, मनामध्ये खूप असतात आहे आपल्या मनामध्ये बोलायसाठी, पण जेव्हा कॅमेरा समोर येतो तेव्हा तोंडातून शब्दच निघत नाही। घरात जरी आपण एकटं जरी शूट करत असतो कॅमेऱ्यासमोर, तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर कोण आहे, आपल्याला एवढी भीती वाटते कॅमेऱ्यासमोर बोलायला। आणि खरंच हा माझा एक्सपिरियन्स आहे, हा माझा दुसराच व्हिडिओ आहे, पण खरंच मनामध्ये खूप भीती असते। आणि तुम्हाला सुद्धा यूट्यूबमध्ये असेच प्रॉब्लेम्स येतात का तेही कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।